उरलेल्या पावभाजीच्या भाजीपासून आज बनवते पराठा। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये घातलेले चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालूयात पावभाजी जी आपली उरलेली आहे आणि ती टाकून आपल्याला चपातीसारखा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। घट्ट गोळा मळून झाल्यानंतर यामध्ये घालूयात थोडं तेल आणि पुन्हा छान मळून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं यावर आपण झाकण ठेवून दिल्यानंतर 15 मिनिटानंतर आपण यातील एक गोळा घेऊयात आणि हव्या त्या आकाराचा किंवा इथे दाखवल्याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आणि हा पराठा मध्यम गॅसवरती तव्यावरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा। आणि पराठा भाजायला इथे मी लावलेला आहे साजूक तूप। तुम्ही इथे बटर किंवा तेलाचा वापर सुद्धा करू शकता। दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झाल्यानंतर हा पराठा आपण दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता। आणि वापरलेल्या पावभाजीची रेसिपी मी आधीच दाखवलेली आहे, तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।